नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खास करून अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे. ही काय म्हणू एक प्रकारची सिक्युरिटी अलर्ट आहे, ज्यामुळे तुमचा फार्मर आयडी चुकीच्या हातात जाण्यापासून वाचू शकतो. आता हा प्रश्न जरा स्वतःला विचारून बघा, कारण हे शक्य आहे की आपल्या नकळत आपल्या परवानगीशिवाय कोणीतरी आपला फार्मर आयडी वापरत असेल आणि यातून मोठं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. तर मग चला, हे नेमकं काय प्रकरण आहे आणि यापासून वाचायचं कसं हे जरा खोलात जाऊन समजून घेऊ. बरं, हा धोका काय आहे हे तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी एक गोष्ट समजून घेऊया की आपला हा फार्मर आयडी इतका महत्त्वाचा आहे तरी का? आकडा बघा, 1,30,00,000पेक्षा जास्त. एवढ्या शेतकऱ्यांची नोंदणी आपल्या राज्यात केंद्र सरकारच्या ग्रीस्टक योजनेखाली झाली आहे. म्हणजे विचार करा, ही समस्या किती मोठ्या स्तरावरची आहे. आणि साहजिकच या करोडो शेतकऱ्यांमध्ये आपणही असू शकतो. हे लक्षात घ्या की फार्मर आयडी म्हणजे फक्त एक ओळखपत्र किंवा कार्ड नाहीये. हो, याच्याशिवाय काहीच शक्य नाहीये. खतं घ्यायची आहेत, आयडी पाहिजे. पीक कर्ज हवंय, आयडी लागेल. पीक विमा काढायचा आहे किंवा हमी भावाने माल विकायचा आहे, तरीही आयडीज लागतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शेतीचा सगळा आर्थिक व्यवहार ह्याच एका आयडीवर चालतो. ओके, तर आता येऊया मूळ मुद्द्यावर. फार्मर आयडीमध्ये ना एक ऑथोरायझेशन नावाची सोय आहे, म्हणजे अधिकृतता देण्याची सोय. आता ही सोय तशी खूप चांगली आहे, चांगल्या कामासाठी बनवली आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीत एक छुपा धोका असतो. तसंच काहीसे इथे आहे. तर मग ही ऑथोरायझेशनची सुविधा आहे तरी कशासाठी? समजा आपली जमीन आहे, पण ती कोणी दुसरा शेतकरी बटाईने करतोय, किंवा आपण स्वतः शहरात राहतो आणि शेतीची कामं दुसरी व्यक्ती बघते. अशा वेळी त्या व्यक्तीला खतं खरेदी करता यावीत किंवा इतर कामं करता यावीत, यासाठी आपण आपल्या आयडीवरून त्यांना एक तात्पुरती परवानगी देऊ शकतो. हाच यामागचा मूळ हेतू आहे. म्हणजे बघा, चांगला उपयोग काय? तर आपण आपल्या ओळखीच्या माणसाला, जो आपली शेती बघतोय, त्याला खतं खरेदी करण्याची परवानगी दिली. सोपं झालं काम. पण याचा गैरवापर कसा होऊ शकतो? तर एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या आयडीवर स्वतःला अधिकृत करून घेईल आणि आपल्या नावावर परस्पर कर्ज काढेल किंवा अजून काहीतरी घोटाळा करेल. किती मोठा धोका आहे बघा. आणि ऐका, ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, हे खरोखरच घडतंय. अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की त्यांना कल्पनाही नसताना त्यांच्या फार्मर आयडीवर कुणा अनोळखी लोकांची नावं ॲड झाली आहेत. म्हणजे विचार करा, केवढा मोठा धक्का असेल हा. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, आपला स्वतःचा आयडी सुरक्षित आहे की नाही हे कसं तपासायचं? घाबरून जाऊ नका अजिबात. याची पद्धत खूप सोपी आहे. चला, मी सांगतो तसे एक करून करूया. पहिली पायरी, सगळ्यात आधी आपल्याला सरकारच्या अधिकृत फार्मर आयडी पोर्टलवर जायचंय. वेबसाईटचं नाव नोंदून घ्या, mfrdac.gov.in. हे नाव तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये टाका आणि वेबसाईट उघडा. ठीक आहे, वेबसाईट उघडली. आता तिथे तुम्हाला फार्मर लॉग इन असं लिहिलेलं दिसेल. तिथे आपला जो नोंदणी केलेला मोबाईल नंबर आहे तो, आपला पासवर्ड आणि खाली एक आडवा तिरवा कोड दिसेल, त्याला कॅप्चा कोड म्हणतात, तो बरोबर टाकून लॉग इन करा. लॉग इन झालं की तुमचं खातं उघडेल, ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतो. आता याच पानावर जरा बघा, तुम्हाला फार्मर ऑथोरायझेशन असा एक पर्याय दिसेल. बरोबर, त्याच पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता इथून पुढे जरा जास्त लक्ष द्या, कारण हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही फार्मर ऑथोरायझेशनवर क्लिक केल्यावर एक यादी दिसेल. ही यादी म्हणजे त्या लोकांची नावं आहेत ज्यांना तुमच्या आयडीवर काही ना काही काम करण्याची परवानगी आहे. आता तुमचं काम हे आहे की यादीतलं प्रत्येक नाव आणि त्यांच्या समोर दिलेला आधार नंबर अगदी शांतपणे नीट तपासा. आणि समजा यादी तपासताना तुम्हाला एखादं असं नाव दिसलं जे तुमच्या ओळखीचं नाहीये किंवा तुम्ही कधीच या व्यक्तीला परवानगी दिली नव्हती, असं काही दिसल्यास एक क्षणही विचार करू नका. त्या नावासमोर जे डिलीट असं लिहिलेलं बटन आहे ते लगेच दाबा. झालं, ती अनोळखी व्यक्ती तुमच्या खात्यातून कायमची काढून टाकली जाईल. चला, म्हणजे आता आपण आपलं खातं तपासलं आणि साफसूफ करून टाकलं. पण हे परत होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची? भविष्यात सुरक्षित राहण्यासाठी काही अगदी सोपे पण अतिशय महत्त्वाचे नियम आहेत, ते बघूया. एक गोष्ट डोक्यात पक्की बसवून घ्या. या सगळ्या फसवणुकीची मुख्य चावी काय आहे माहितीये? तो आहे तुमच्या मोबाईलवर येणारा OTP, म्हणजेच वन टाइम पासवर्ड. तुमच्याकडून OTP घेतल्याशिवाय जगातली कुठलीही व्यक्ती तुमच्या खात्यावर स्वतःला अधिकृत करूच शकत नाही. सगळा खेळ या OTPचा आहे. म्हणूनच हे 3 सोन्यासारखे नियम आहेत, ते कायम लक्षात ठेवा. पहिला, आपला फार्म आयडी नंबर कोणालाही उगाचच देत बसू नका. दुसरा, आपल्या खात्याचा पासवर्ड तर कोणालाच सांगायचा नाही.
आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, OTP. कोणीही मागितला, काहीही कारण सांगितलं तरी OTP कधीही कोणालाही द्यायचा नाही. हे अगदी मनावर बिंबवून घ्या. बरं, आता तुम्ही स्वतःचा ID तर सुरक्षित केला, पण आपल्या आसपासच्या मित्रांचं काय, आपल्या गावातले इतर शेतकऱ्यांचं काय? त्यांना या धोक्याबद्दल माहिती असेलच असं नाही. त्यामुळे आता तुमचं काम आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, कारण सगळ्यांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे.